चलो धनियाकडने. तर हे काम नाही केलं ना तर डायरेक्ट आम्ही घरातून बाहेर. समजलं ना, डायरेक्ट लॉस. हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आलो भात कापायला. हे बघा, हे खायला लागले पेरू. हे दोघे जण आले आणि मी एक. हे बघा, एवढं भात कापायचं आहे. एवढं बाकीचे कापलं आणि ते राहिलं ते कापून टाकायचे बस. हे चिखलातून काढलं आणि आता ते तेवढं कापायचं. मस्त ते कापलं काय रिकामे. आणि हे बघा, दोघे पेरू खात आहेत. हो, क्या बोलना चाहते हो? एक लाइन. क्या बोलना चाहते हो? एक लाइन यार, बोलो ना. चल शिवदास भाई बोल. अरे बोला, काय पेरू खातो. कालचे पेरू चांगले लागले ना म्हणून आज सकाळी खातो. हो हो, इसलिए बहुत खा रहा है. और देखो, इतना भात काटना है हमको. आज तर ऊन पण पडला आहे म्हणून कापायला आलो, नाहीतर एवढा दिवस पाऊस. आज तर एकदम कडक ऊन आहे, बघू शकतात. हे बघा, या साईडने पण एकदम कडक ऊन, इकडनं पण. हे बघा, आज तर आम्हाला एवढं भात कापायचं आहे, बघू शकतात. आणि इकडे बघा गाईस, भात पडून गेलं पावसामुळे. हे बघा, सगळं पडून गेलं. हे बघा, तिकडे पण पडलं. पडून गेलं भात. चलो धनियाकडने. गाईस, या साईडला पूर्ण सुका आहे आणि त्या साईडला पूर्ण चिखल. तर मग तुम्हाला मी दाखवतो. बघा, पूर्ण पाणी भरलेलं आहे. बघा, पूर्ण चिखल. पाय बघा, पाय किती आज जातात. शिवदास पाय आज दाखव. बघा किती आज जातात पाय. शिवदास. आणि इकडे बघा, पूर्ण भात पडलेला आहे. ते एवढं कापायला लागेल. ते तेवढं बाकी आहे. पाय तर गाईस खूपच आत जातात. हे बघू शकतात पूर्ण. हे पूर्ण भात काढायला लागेल आम्हाला बाहेर त्या साईडला. बघा, इकडे पण जसं जसं टाईम होता तसं वरती जात आहे. आणि भूक पण खूप जोरात लागली. आता खिचडी तरी खाऊ.
समजलं ना, डायरेक्ट लॉस गाईज. एवढा भारी ऊन पडलेला होता ना, आला पाऊस बघा. गाईज हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि आपल्या भावाला मोठं करा. आणि हा गाईज लवकरात लवकर 1K करून टाका सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.